वरळी मतदारसंघात बंडखोरांची समजूत काढण्यासाठी आता उद्धव ठाकरे मैदानात उतरलेत। तर आदित्य ठाकरेंना उमेदवारीवरून बंडखोरीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। मतदारसंघातीलच पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरीच्या अवघड धमक्या दिल्या जात आहेत। तर वॉर्ड क्रमांक 197 मनसेला दिल्यामुळे ठाकरे सेनेतील पदाधिकारी आता नाराज झालेत। या निर्णयामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय। तर पक्ष नेतृत्वाविरोधात आता नाराजी व्यक्त केली जाते। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत। वरळी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांकडूनच आदित्य ठाकरेंना बंडखोरीच्या धमक्या येत आहेत। वॉर्ड क्रमांक 197 मनसेला गेल्याने ठाकरे सेनेचे पदाधिकारी नाराज झाले। नाराजी दूर करण्यासाठी ठाकरेंचा उमेदवार मनसेच्या चिन्हावर लढवण्याची मागणी होतीये। विभाग प्रमुख आशिष चेंबूरकरांच्या जागी पत्नीला उमेदवारी दिल्याने आता चर्चांना उधाण आलंय। निष्ठावंत पदाधिकारी आकर्षिका पाटील आणि संगीता जगताप यांची नावं डावलली गेली आहेत। नेत्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य दिल्याचा आरोप इथे केला जातोय। तर कार्यकर्त्यांमध्ये आता तीव्र नाराजी व्यक्त होतीये। वरळी कोळीवाड्यात शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांनी पत्र देत पदाचा राजीनामाही दिलाय। आता ठाकरेंच्या वरळीत बंडखोरीचा इशारा होतोय। निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्याने तसंच माजी नगरसेवकाच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने वरळीत आता बंडखोरीचा इशारा देण्यात येतोय। वरळीतील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजीही व्यक्त होतीये। आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेत। अधिकची माहिती काय आहे गिरीश? वरळीतील जी नाराजी आहे ती आदित्य ठाकरेंना दूर करता येईना, त्यामुळे आता स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत। रात्री उशिरा जे वरळीतील नाराज आणि इच्छुक असलेले उमेदवार आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांना मातोश्रीवर बोलावलं। याशिवाय ज्यांना एबी फॉर्म देण्यात आले त्यांना देखील मातोश्रीवर बोलावलं आणि जवळपास 2 ते 2.5 तास यांच्यासोबत चर्चा केली। त्यांचा मनधरणी करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला, परंतु अजूनही जो नाराजी आहे ती दूर झालेली नाही अशी माहिती मिळते। ज्या पद्धतीने काल संध्याकाळपर्यंत आदित्य ठाकरे खरं तर या सर्वांसोबत संवाद साधत होते, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र आदित्य ठाकरे यांना यश आलं नाही। त्यामुळे आता स्वतः उद्धव ठाकरे हे फ्रंट फूटवर आलेले आहेत। ते स्वतः आता मैदानात उतरून या सर्व नाराज उमेदवारांची इच्छुकांची आहेत ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत। यामध्ये 196 वॉर्ड आहे, याशिवाय 193 197 इथले जे वॉर्ड आहेत त्यामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याच्या भूमिका घेतलेल्या आहे। काही ठिकाणी तर राजीनामे दिलेले आहेत, मात्र या सगळ्यांची मनधरणी करून खरं तर हे नाराजांचं जे इच्छुक नाराज आहेत त्यांचा ही नाराजी याचा फटका हा दोन्ही ठाकरे बंधूंना बसेल आणि ही नाराजी त्यांना आता परवडणारी नाही आणि त्यामुळे ही नाराजी दूर करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात आलेत। मात्र काल रात्री उशिरापर्यंत ही नाराजी दूर झाली नाही, त्यामुळे आज पुन्हा एकदा या सर्व नाराज उमेदवारांना इच्छुकांना आहे ते आज पुन्हा एकदा मातोश्रीवर बोलावलेलं आहे। आज पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे। त्यामुळे वरळीत त्यामुळे आता ठाकरेंची वरळीत बंडखोरी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।